ज्ञानेश्वरी अध्याय 2. या दुसऱ्या अध्यायातील प्रतिपाद्य विषय थोडक्यात असा आहे. या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात संजयाच्या भाषणापासून झालेली आहे. संजय म्हणाला, तो अर्जुन शोकाकुल होऊन रडत होता. स्वजनाशी युद्ध केल्यास स्वजनांचा वियोग होईल या कल्पनेने त्यास शोक झाला व स्वकर्तव्याविषयी महामोह झाला. हा प्रकार पाहून भगवान म्हणाले, अर्जुना, या प्रसंगी स्वधर्म त्याग करणं उचित नाही. याचं पहिलं कारण पाहिलं तर तुझी ऐतिहासिक परंपरा पाहिल्यास तू युद्धामध्ये श्री शंकराला जिंकला आहेस. असा तू शूरवृत्तीचा ठाव आहेस. या स्वधर्म त्यागाने पारलौकिक सुखाचा नाश आणि इहलोकात तुझी अपकीर्ती होणार आहे. सारांश ऐतिहासिक, वैदिक आणि लौकिक या 3 प्रमाणांच्या द्वारा विचार केल्यास तू शोक न करणंच चांगलं आहे. तू धीर धर. स्वधर्म त्याग ज्याच्यात आहे असा कृपाळूपणा, अशी दया किंवा करुणा तुझ्यावर कोणताच उपकार करू शकणार नाही. स्वधर्मयुक्त नीतीच उपयोगी असते. यावर अर्जुन म्हणाला, देवा, भीष्म द्रोणादी पूज्य लोकांशी युद्ध करणं प्रमाद आहे. यांना मारून आपण यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगावेत हे मला पटत नाही. असं अर्जुन आवेशाने बोलत होता. पण आपलं बोलणं भगवंताला मान्य होत नाही असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा अर्जुनाला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव झाली. ज्या अर्थी भगवान आपल्या बोलण्याकडे चित्त देत नाही त्या अर्थी आपलं काहीतरी चुकत आहे. या जाणीवेने अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलं व स्वतःचं अज्ञान कबूल करून तो म्हणाला, आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ. अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारणं हेच गीता निर्मितीचं बीज आहे. अर्जुन शिष्य झाल्याने भगवंताला गुरु होऊन उपदेश करणं तर क्रमप्राप्त झालं. भगवंतांनी प्रथम अर्जुनाच्या शोकमोहाचं कारण अज्ञान आहे हे जाणलं. ज्या भीष्म द्रोणाविषयी हा शोक करीत आहे त्या भीष्म द्रोणात देहाचा एक भाग आणि आत्मस्वरूपाचा दुसरा भाग या दोघांचे यथार्थ स्वरूप कळल्याशिवाय शक्य नाही हे भगवंतांनी जाणलं आणि सांख्य योग सांगण्यास सुरुवात केली. भगवंतांनी शोक न करण्याची जी अनेक कारणं सांगितली त्यापैकी पहिलं कारण असं की भगवान म्हणाले, ईश्वर जगाची उत्पत्ती नाश करीत असतो. ही घटना बदलून हल्ली तुझ्याकडे तो अधिकार आला आहे का? ईश्वर कारणवादाच्या दृष्टीने विचार केला तर प्राण्यांचे जन्म मृत्यू मनुष्याधीन नसून ईश्वराधीन आहेत, म्हणून शोक करणं व्यर्थ आहे. दुसरं कारण, देहाची उत्पत्ती नाश आत्म्याचे ठिकाणी भ्रमाने भासतात. आत्मा अविनाशी अविकारी आहे. त्याच्या अधिष्ठानावर शरीर येतात जातात. घरावर केव्हा कावळा, केव्हा चिमणी, केव्हा गिधाड किंवा पोपट जसे बसावेत त्याप्रमाणे त्रैकालिक नित्य आत्म्याच्या ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी, देव, दैत्यांची शरीरं उत्पन्न आणि नष्ट होतात. तिसरं कारण, इंद्रियाधीनत्व. इंद्रियांचा बहिर्मुखपणा हेच आत्मा न कळण्याचं आणि शब्दादी विषयापासून हर्षशोक होण्याचंही कारण आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्यापासून जी सुखदुःख होतात त्यांची कारण म्हणजे जीवाचे इंद्रियाशी तादात्म्य व इंद्रियाचा विषयाशी होणारा संबंध हीच आहे. हा सुखदुःखांचा विषय मध्येच सांगण्याचा भगवंताचा अभिप्राय असा की तू आपल्या डोळ्याने भीष्मादिकाकडे स्वजन या भावनेने बघशील तेव्हा तुला हर्ष होईल. यांना मारण्याची भावना निर्माण झाली तर शोक होईल. शत्रू या भावनेने बघितल्यास द्वेष निर्माण होईल. ही द्वंद्वे निर्माण होण्यास इंद्रियाशी तादात्म्य हेच कारण आहे. तत्वज्ञानी पुरुष विचाराने या जगात उपाधीचा परिच्छिन्न भाग आणि चैतन्याचा व्यापक भाग कोणता आहे हे निश्चित जाणतात. म्हणून अर्जुना, तू देखील चैतन्य व्यापक व देह नाशवान आहे असं जाण. त्यामुळे आत्मा मरत नाही. आत्म्याचा नाश कोणाला करता येत नाही आणि देहाचा नाश कोणी नाही केला तर तो आपोआपच होतो. मी मारणारा व हे सर्व मरणारे आहेत असं वाटणं हा केवळ भ्रम आहे हे तुझ्या लक्षात चांगलं असू दे. ब्रह्मस्वरूपाकडून विचार केल्यास कोणी मारणारा व मरणारा हे तर संभवतच नाही. पण जीव स्वरूपाकडून विचार केला तरी मनुष्य जशी जुनी वस्त्र टाकून नवी वस्त्र अंगावर घालतो त्याप्रमाणे प्रत्येक जीव जीर्ण शीर्ण शरीरे टाकून नवी दुसरी शरीर धारण करीत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्या ज्ञानाला आश्चर्यासारखी सर्व द्वैत प्रतितीरहित ताटस्थ अवस्था
अप्राप्त होते असा अभिप्राय व्यक्त केला आहे. स्वधर्म या दृष्टीने विचार केला तरी तुला युद्धाचा त्याग करणं उचित नाही. कारण क्षत्रियांना धर्म युद्धापेक्षा दुसरं श्रेय नाही. हे युद्ध अनायासे प्राप्त झालेलं म्हणजे स्वर्गाचं दारच आहे. तू जर युद्ध करणार नाहीस तर स्वधर्माचा त्याग होईल, जगात अपकीर्ती होईल. संभाविताने तोपर्यंत जागावं की जोपर्यंत अपकीर्ती अंगाकडे आली नाही. तू पराक्रमी असूनही दुर्योधनाच्या अनैतिक व अधार्मिक राज्यापासून प्रजेला नाही सोडवलंस तर प्रजा तुला अभिशाप देईल. आणि तू दुर्योधनादिकाविषयीच्या दयाबुद्धीने येथून निघून गेलास तर तुझी दयेची भूमिका लक्षात न घेता मुद्दाम युद्ध त्यागाचा विपर्यास करून अर्जुन आम्हाला भिवून युद्धातून पळून गेला असं म्हणतील. ज्यांच्या मनात या घटकेपर्यंत तुझ्या पराक्रमाविषयी भीती आहे तेच लोक तुझी निंदा करू लागतील. याकरिता हा स्वधर्म आणि ही व्यावहारिक नीती लक्षात घेऊन तू युद्ध कर. युद्धात मेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, शत्रूंना जिंकशील तर पृथ्वीचं राज्य भोगशील. आता युद्ध करताना स्वजन वियोगजन्य दुःख होणं, विजय मिळाला तर सुख होणं, पराजय झाला तर दुःख होणं अपरिहार्य आहे. पण तू त्या सुखाविषयी संतोष आणि दुःखाविषयी विषाद मनात ठेवू नकोस. याप्रमाणे भगवंतांनी 31 ते 38 श्लोकापर्यंत स्वधर्म आणि व्यवहार यांचा मध्यंतरीच उपदेश करून एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु या श्लोकात सांख्ययोगाचा एक भाग संपवून निष्काम कर्मयोग सांगण्याचा उपक्रम केला आहे. त्यातील अभिप्राय देखील अर्जुनाने युद्धास प्रवृत्त व्हावं आणि इतर साधकांनी निष्काम कर्मानुष्ठानाने चित्तशुद्धीपूर्वक मोक्ष संपादन करावा असाच आहे. निष्काम कर्मानुष्ठानाने कर्त्याला कर्मबंधन प्राप्त होत नाही, पाप लागत नाही, आरंभिलेल्या कर्माचा फला वाचून नाश नाही आणि स्वधर्माचे थोडे जरी अनुष्ठान घडले तरी ते संसार भयापासून सोडवित. साधनांची ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी असावी. या निश्चयात्मक बुद्धीलाच सद्बुद्धी किंवा सद्वासना म्हणतात. या सद्बुद्धीनेच ईश्वर प्राप्ती होते. साधनाविषयी निश्चय नसलेल्या पुरुषांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग, ऐहिक भोग व नरक प्राप्ती होते. प्रसंगानेच 42, 43 आणि 44 या 3 श्लोकामध्ये मुमुक्षूंची सकाम कर्माकडे प्रवृत्ती होऊ नये म्हणून पूर्वमीमांसकाच्या कर्मवादाची निंदा केली आहे. पूर्वमीमांसक वेदाचे तात्पर्य कर्मात आहे. कर्माचे फळ स्वर्गसुख आहे आणि यज्ञादी कर्म करून स्वर्गसुख मिळवणं मनुष्य देहाचं कर्तव्य आहे असं म्हणतात. पण विधीचा लोप न होऊ देता सायासाने धर्मानुष्ठान करायचं आणि त्या पुण्याने शेवटी स्वर्गातला संसार मागायचा आणि यज्ञभोक्त्या परमात्म्याला डावलायचं हा प्रकार अमृतकुंभाला लाथडल्यासारखा आहे. म्हणून सकाम कर्माकडे प्रवृत्ती असणं दुर्बुद्धीचं लक्षण आहे. याप्रमाणे काही श्लोकांचा आणि ओव्यांचा विचार आपण इथपर्यंत केला आहे. राहिलेल्या विषयाचा विचार आपण पुढील भागामध्ये पाहूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषेदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः. मग संजय म्हणे रायाते ऐकेत पार्थ तेथे शोकाकुलरुदनाते करीत असे ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी जैसे लवन जळे झळंवरे ना अभ्रवाते हाले तैसे सधीर परे विरमरे
हृदय तयाचे म्हणून कृपा कळीला दिसत असे अति कोमाईला जैसा कर्दमे रूपला राजहंस तया परे तो पांडु कुमार महामोहे अते जर्जर देखो रे शेषारंगधर काय बोले श्री भगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्य मकीर्तिकरमर्जुन म्हणे अर्जुना आदि पाहि हे उचित काय ये ठाये तू कवण हे काय करीत आहासी तुझ सांगे काय झाले कवण उणे आले करिता काय ठेले खेद कायसा तू अनुचिता चित्त निधीसी धीर कहीन संडीसी तुझे निनामे अपयसी दिशा लंघिजे तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझे रावो तुझिया लाठेपणाचा आवो तीही लोकी तुवा संग्रामी हर जिंकिला निवात कवचांचा ठाय फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझेनी पाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे तो तू की आजी येथे सांडोनिया वीर वृत्तीते अधोमुख रुदनाते करीत आसी विचारी तो अर्जुन की कारुण्य किदसी दिणू सांगपा अंधकारे भानु ग्रासिला थे ना तरी पवन मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनचे गिळून जाये पावकाते की लवणीचे जळ विरे संसर्गे काळकुट मरे सांगपा महाफणी दरदुरे गिळजे काही सिंहासी धोंबे कोल्हा ऐसा अपाड अधिके जाहाला परी तो सात केला आजीथ म्हणून अजुनी अर्जुना झणे चित्त दिशी या हिना वेगी धीर करुण्या मना सावध होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हागा तू जाणता तरी न विचारीसी का आता सांगे झुंझा वेळे सदयता उचित काही हे असत्य कीर्तीशी नाश आणि पारत्रिकासी अपभ्रंश म्हणे जगन्निवास अर्जुना ते क्लैब्यं मास्म गमः पार्थ नैतत्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप मनोनी शोक न करे तू पुरता धीर धरी हे शोच्यता अफेरी पांडुकुमारा तुझ नभे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अधुनी तरी हित विचारिपा येणे संग्रमाचे अवसरे हेथ कृपाळुपन नुपकरे हे आताचे काय सोयरे झाले तुझ तू आधीचे काय नेणसी की हे गोत्रज नोळखसी वायाचे काय करीसी अतिशय आता आजीचे हे झुंझ काय जन्मा नवल तूद हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले हे निणजे परी कुडे केले अर्जुना तुवा मोह धरिली आयुष्य होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी
हृदयाचे ढिलेपण हेथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी ऐसे नितो कृपावंत नाना पर्यसे शिकवीत हे ऐकोनी पांडुसूत काय बोले अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन देवा हे एतुले वरी बोलावे न लगे अवधारी आधी तूची चित्ती विचारी संग्राम हा हे झुंझ नवे प्रमाद एथ प्रवर्तलिया दिसतसे बाध हा उघड लिंग भेद ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तोष पाव विजती तिये पाठी केवी वधीदती आपुलिया हाती देवा संत वृंद नमस्कारी दे का घडे तरी पूजी दे हे वाचुनी केवी निंदी दे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुते पूजनीय आम्हा नेमाते मद बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे जया लागी मने विरू आम्ही स्वप्नी न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घात देवा वरी जळ हे जियाले एथ आगवेयासी हेची काय जाहारे जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मद दिधला तेने उपकार काय आभारला वधितया ते जिथीची या कृपा लाही देवर तेथेची म्हणे व्यभिचार तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे गुरु नत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरु निहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आहात देखी दे परिशोभमनी निजे द्रोणाची हे अपार जय गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गण हृदय याचे वरी अमृत ही विटे की काळ वसे वज्र ही फुटे परे मनोधर्म न लोटे विकरविलाही स्नेहा लागे माये मणिपेते कीर होये परिकृपाचे मूर्त आहे द्रोणी ये हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंत वरी आम्हाला गे कृपावंत आता सांग पायेथ घात चिंतू येईल ऐसे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मनानये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर ते असतो एथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेवी दे परिशस्त्र आता न धरी जे इयावरी देवा नवनिशिती शरी वावरोणियांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले दे ते काढोनी काय किदते लिप्त केवे सेविदते मद नये हे उपपत्ते याचे लागे ऐसे अर्जुन ते अवसरे म्हणे श्रीकृष्णा अवधारे परिते मनानयची मुरारी ऐकोनिया हे दानोणे पार्थ व्याला मग पुनरपे बोलो लागला म्हणे देव का चित्त या बोला देते चिना न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवाणो जयेयुः यानेव हत्वा न जिदेविषामस्
तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रा यरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरुणी बोलिलो येथे परीनिके काय या परवते ते तुम्ही जाणा पै विरू जयासी ऐकी दे आणि या बोलीची प्राण सांडी दे ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती आताशया ते वधावे की अवेरुणी या निघावे या दोहे माझे बरवे ते नेलो आम्ही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् अमाकाय उचित ते पाहता न स्फुरेथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे मग पासीच असतान दिसे वस्तू जात देवा तैसे मज झाले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले ते हिणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तुची आमुची इष्ट देवता तुची सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरो की सरिता ते सागरो त्यजिकेवी ना तरी अपत्या ते माये सांडुणी जरी जाये तरे ते कैसेनी दिये ऐके कृष्णा तैसा सर्वा परे आभासी देवा तोचे एक आहासे आणि बोलले जरीन माणीसे मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरणा धर्म ते झडकरी पुरुषोत्तमा सांग आता नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् हे सकळ कुळ देखोणी जो शोक उपनलासे मणी तो तुझिया वाक्या वाचोनी न जाय आणिके हेत पृथ्वीतल आप होईल हे महेंद्र पद ही पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसीचा जैसे सर्वथा बीज आहाळली ती सुक्षेत्री जर ही पेरिली तरी न विरुढती सिंचली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे येथ एकची उपेगा जाये परमामृत तैसे राज्य भोग समृद्धी
उज्जीवननो ये बुद्धी एथ जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे. ऐशे अर्जुन तेथे बोलिला तव क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुनरपे व्यापिला उर्मितेने की मद पाहता उर्मी नोहे. हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सरपे. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी. लागला म्हणून लहरी भांजे चिना. हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी. तो धावया श्रीहरी गारुडे पातला किये. तैसिया पंडुकुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा. तो कृपावसे अवलेळा रक्षिल आता. म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू. म्या म्हणितला हा हेतो जाणोनिया. मग देखा थेत फाल्गुणू घेतला असे भ्रांती कवळून. जैसा घन पडळे भाणू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धर जाहलासे दुःखे जर्जर. जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर वणवला का. म्हणून सहजे सुनीळ कृपामृते सजळ. तो ओळला श्री गोपाळ महामेघ. तेथ सुदशनांची द्युती तेची विद्युल्यता झळकती. गंभीर वाचा ते आयती गर्जनेती. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुनाचळ निवेल. मग नवी विरुढे फुटेल उन्मेषाची. ते कथा आयिका मनाची आराणुका. ज्ञानदेव म्हणे रेखा निवृत्तीदास. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप. न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. ऐसे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ. पुनरपि शोकाकुलित काय बोले. ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते. आता नाळवावे तुम्ही माते. मी सर्वथा न जुंझे येथे भरवसेनी. ऐसे एके हेळा बोलिला मग मौन धरुणी ठेला. तेथ श्रीकृष्ण विस्मय पावला देखोनी तया ते. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. मग आपुला चित्ते म्हणे हेथ हे काय आदरिले येणे. अर्जुन सर्वथा काही नेणे काय किजे. हा उमदे आता कवणे परी. कैसिनी धीर स्वीकारी. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमाने का. ना तरी असाध्य देखुनी व्याधी. अमृता समदिव्य औषधी. वैद्य सुची निरवधी निदानिती. तैसे विवरित असे श्री अनंत. तया दोही सैन्य आत. जया परी पार्थ भ्रांती सांडी. ते कारण मने धरिले. मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. की औषधाची कडवटपणी. जैसी अमृताची पुरवणी. ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे. आत तरी अति सुरसे. तिये वाक्य ऋषिकेसे बोलो आदरिली. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले. जे तुवा येथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी. परी नेणिवे ते न सांडिसी. आणि शिकव म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंधा लागे पिसे. मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू आपणापे तरी नेणसी. पर्या कौरवाते शोचू पाहासी. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पा अर्जुना तुद पासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्व रचना ते लटके काये. एथ समर्थ एक आथी. तयापासून भूते होते. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का संप्रदाय से जाहले. जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले.
आणि नाश पावे नाशिले तुझे निकाये. तू भ्रमलेपणे अहंकृती यासे घातन धरिसे चित्ते. तरी सांगे काही हे होते चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता. ऐसी भ्रांती झणे चित्त एवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी तू आकाशोचावे सांगे मद. परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी. आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया. न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः. न चैव न भविष्यामस् सर्वे वयमतः परम्. अर्जुना सांगेन ऐक हेथ आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती असेख आदी करुणी. नित्यता ईशती असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. हे उपजे आणि नासे ते मायावसे दिसे. यर्हवी तत्वत वस्तू जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहाले. तरी कवणके जन्मले म्हणोये तेथ. तेचे वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले. तरी आता काय निमाले विचारिपा. देहिनस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. ऐके शरीर तरी एक परिवयसा भेदे अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. हेथ कौमारत्व दिसे मग तारुण्यते भ्रंसे. परी देहचे न नासे एकासवे. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः. आगमापायिनो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत. एथ निर्णावया हेची कारण जे इंद्रियाधीनपण. ती आकळजे अंतःकरण म्हणवणी भ्रमे. इंद्रिय विषय सेविते तेथ हर्ष शोक उपजते. ते अंतर आपलविते संगे येणे. दया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही. तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. व्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद. जो घ्राण संगे विषाद तोष देता. तैसाची द्विविध रस उपजवी प्रीती त्रास. म्हणवणी हा अपभ्रंश विषय संग. देखे इंद्रियाधीन होई दे तैसी तोष्णा ते पावी दे. आणि सुख दुःखिया कळी दे आपण पे. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावचे पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्यते या परी म्हणवणी तो अभेरी. हा सर्वथा संग न धनी धनुर्धरा. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ. समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. हे विषय दयाते नाकळिते. तया सुख दुःखे न पवती. आणि गर्भवास संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा. जो या इंद्रियार्था नागवेची. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. उभयोरपि दृष्टोन्तस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक. जे विचार परलोक ओळखती. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती.
सलिलीपय जैसे एक होऊनी मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे किजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिते केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे दैसे की भूसबी एक वट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहदे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखिला असे अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम व्ययशास्य न कश्चित् कर्तुमर्हति देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाहि असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकार तो दयाता विस्तार तेथ नाम वर्ण आकार चिन्हनाये जो सर्वदा सर्वगत जन्म क्षयातीत तया केलिया हि घात कदा नो हे अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत आणि शरीरदात आघवे हे नाशवंत स्वभावे मरुणी तु अजुंझावे पंडुकुमरा य एनं व्यक्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसे तरी वधिता तू नवसी ते वध्य नव्हती न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हांतिकं जैसे स्वप्नामादी देखिदे ते स्वप्नीची साच आपदे मग चेवनिया पाहिदे तव काही नाही तैसे हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हाणितलया छाया जैसी आंगिन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकार दिसे भ्रंशला परी भानु नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपते तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडिदे मग नूतन वेढिदे तैसे देहांतराते स्वीकारिदे चैतन्यनाथे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणो रचलोऽयं सनातनः हा अनादिनित्य शुद्ध निरुपादी विशुद्ध म्हणवुनि शास्त्रादी के छेदन घडेयया हा प्रळयोदके नाप्लवे हा अग्निदाहन संभवे एथ महाशोषण प्रभवे मारुताता
अर्जुना हा नित्य अचळ हा शाश्वत सर्वत्र सदोदित परिपूर्ण हा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽय मविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा तर्काचे दिठी गोचरणो हे किरीटी ध्यान याचे भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभ मना आपनो हे साधना निस्सीम हा अर्जुना पुरुषोत्तम हा गुणत्रया रहित अनादि अविकृत व्यक्ती से अतीत सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मक देखावा मग सहजे शोक आघवा हरेल तुझा अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानसी तर्हि शोचून पवसी पंडुकुमरा जे आदिस्थिती अंत हा निरंतर असे नित्य जैसा प्रवाह अनुष्यूत गंगाजळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जाताचे मध्ये उरले दिसे जैसे येती नितया परी सरसीत सदा अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना म्हणून हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझिया मना जे देखुनी लोक अधीना जन्मक्षया तरी येथे काही तुझ शोकाशी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नासे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा नात्री उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हान परिहरे आदिअंत तू जरी हे ऐसे मानिसे तरी खेद का करिसे काय जाणतचे नेणसे धनुर्धरा एथ आणि कही एक पार्था तुझ बहुती परी पाहाता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना जिये समस्ते इये भूते जन्म आदि अमूर्ते मग पातले व्यक्ती ते जन्मलेया तिये क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नव्हती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे आकार हा मायावसे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्ष अलंकार व्यक्तिकणकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारेत जैसे आकाशी बिंबत अभ्रपट तैसे आदित्य जय नाही तया लागे तो हृदसे काये तू अविटते पाहे चैतन्य एक जयाची आरतीची भोगीत विषये त्यजिले सांत जया लागे विरक्त वनवासिये दृष्टे सुने जयाते ब्रह्मचर्यादि व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. ज्ञानेश्वरी अध्याय 2 भाग 2. मागील भागामध्ये काही आपण चिंतन केलेले आहेत. काही राहिलेले या अध्यायाचे चिंतन या भागामध्ये पाहूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदात अनेक कर्ममार्ग जरी सांगितले आहेत तरी मुमुक्षूंनी आपल्याला जे हितकर आहे तेच घ्यावं असा आशय व्यक्त केला आहे.
अर्जुना, तुझा अधिकार कर्मातच आहे, कर्मफलात नाही, असा उपदेश करून भगवान कर्मयोगाची व्याख्या अशी करतात की कर्म करीत असता कर्मफलाची प्राप्ती झाली अथवा नाही झाली तरी दोघांविषयी चित्ताचं साम्य असणं यालाच कर्मयोग म्हणतात. ज्याच्यात सिद्धी असिद्धीविषयी समता आहे, जो परमात्म ज्ञानाचा निश्चित उपाय आहे, ज्याच्यात बुद्धीचा निश्चय आहे, अशा बुद्धियोगापेक्षा म्हणजे कर्मयोगापेक्षा काम्यकर्म निकृष्ट आहे. कारण काम्यकर्मात निष्काम कर्मातील गुणांच्या उलट सर्व दोष आहेत. म्हणून विचारी लोक कर्म करतात पण फळाची इच्छा करीत नाहीत, म्हणून ते बंधनमुक्त होऊन शाश्वत परमपदाला प्राप्त होतात. कर्मातील अपूर्णता अशी सांगतात की जेव्हा निष्काम कर्माच्या संस्काराने बुद्धी शुद्ध होते आणि मोहाचा त्याग करते तेव्हा मागे जे ऐकलं असेल किंवा पुढे जे ऐकायचं राहिलं असेल त्याचं मनन निधिध्यासन करावं ही इच्छाच होणार नाही, अशी तृप्ती प्राप्त होते. कोणी कितीही विषयांचं वर्णन केलं एवढंच काय, पण प्रत्यक्ष वेदाने जरी स्वर्गातील विषयांचं वर्णन केलं तरी बुद्धी विक्षिप्त न होऊ देता, बुद्धीत संशय विपर्यास निर्माण न होऊ देता वैराग्यपूर्वक परमात्म स्वरूप समाधी सुखाची ठिकाणी स्थिर व निश्चयात्मक होऊन जीव ब्रह्मैक्याला प्राप्त होणं हे निष्काम कर्माचं फल आहे. निष्काम कर्माने मनुष्याची बुद्धी समाधीनिष्ठ होते. हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात स्थितप्रज्ञाची लक्षणं ऐकण्याची इच्छा झाली व त्यांनी ती विचारली तेव्हा भगवंतांनी स्थितप्रज्ञाची अत्यंत उच्च कोटीची लक्षणं सांगितली आहेत. भगवान म्हणतात, मनात विषय इच्छा नाही, मन आत्मसंतुष्ट आहे, दुःखाविषयी उद्वेग नाही, सुखाची इच्छा नाही, मनात काम क्रोध नाहीत, कोणापासून व कोणत्याही काळात भय वाटत नाही, भूतमात्राविषयी दया, सर्वत्र ब्रह्मबुद्धी, इंद्रिये ज्याच्या आज्ञेत आहेत तो स्थितप्रज्ञ आहे. विषयांचा त्याग करणं किती अवघड आहे याविषयी भगवान सांगतात. कदाचित एखाद्या प्रयत्नशील साधकाने विषयांचा त्याग केला तरी शब्दादी विषयांचा होईल, पण रस या विषयाचा त्याग होणार नाही. पण देहभाव नष्ट करून मी ब्रह्म आहे या स्थितीवर पोहोचलेल्या स्थितप्रज्ञाला रस विषय जिंकणं देखील सोपं आहे. एरवी इंद्रिय निग्रह करणं संसारी माणसांना तर अशक्यच, पण प्रयत्नशील साधकांनाही इंद्रिय व्याकुळ करून सोडतात. इंद्रिय साधकाच्या निग्रहाच्या प्रयत्नाला दाद न देता मनाला देखील बलात्काराने विषयाकडे ओढून नेतात. पण अशाही इंद्रियांना स्थितप्रज्ञ आपल्या स्वाधीन ठेवतो. मनात होणारं विषयाचं चिंतन अनर्थाला किती कारण आहे आणि त्यामुळे काम, क्रोध, मोह, स्मृती, विभ्रम इत्यादी विकार निर्माण होऊन मनुष्याचा बौद्धिक अधःपात कसा होतो व त्यामुळे मनुष्य सुव्यवहार, नीती, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी काहीच संपादन न करता कसा वाया जातो याचं सुंदर चिंतन केलं आहे. पण स्थितप्रज्ञ या विकारावरही मात करून चित्ताची प्रसन्नता मिळवतो. अखंड प्रसन्नतेमुळे सर्व दुःखांचा नाश होतो. अस्थिर चित्ताच्या पुरुषाला ब्रह्मज्ञान होत नाही, त्यामुळे तो शांत होऊ शकत नाही आणि अशांताला सुख कुठून मिळणार. प्राप्त कृतार्थ पुरुषानेही इंद्रियांचे लाड पुरविले तरी त्याला दुःख प्राप्त होतं. म्हणून इंद्रिय निग्रह करणंच श्रेयस्कर आहे. ज्यांनी इंद्रिय निग्रह केला ते स्थितप्रज्ञ होतात. हा स्थितप्रज्ञाच आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने जागा असतो. एरवी डोळे उघडे ठेवून व्यवहार करणारे देखील परमात्म्याच्या अज्ञान निद्रेतच असतात. सर्व नद्यांचे ओघ समुद्रात मिसळतात, पण त्यामुळे समुद्र वाढत नाही, मर्यादा सोडत नाही आणि स्वरूपात परिपूर्ण असतो. त्याप्रमाणे निरीच्छ ज्ञानी पुरुषाच्या सुखात सर्व वैषयिक सुख प्रवेश करतात. ज्याच्या जीवनात अशी निष्पृहता आली त्याला शांती प्राप्त होते. इतरांना ही शांती कधीच व कोणत्याही कारणाने प्राप्त होत नाही. अशी ही ब्राह्मी स्थिती आहे. या अवस्थेत स्थित असलेल्या पुरुषाला मरणाच्या व्यथेची जाणीवही होत नाही. अशी सांख्ययोगाने प्राप्त होणारी ब्राह्मी स्थिती सांगून भगवंतांनी दुसरा अध्याय संपवला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तिसऱ्या अध्यायाची संगती दुसऱ्या अध्यायातच सांगितली आहे. सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटलं की हे बरं झालं, हा ज्ञानयोग आमच्या पथ्यावरच आहे. ज्ञानाचं महत्व सांगून भगवंतांनी कर्माचा निषेध केला आहे, त्यामुळे युद्ध करणं आपोआपच थांबलं असं तो मनात समजला. तरी पण भगवंताच्या बोलण्यातील आशय समजून घेण्याच्या इच्छेने अर्जुनाने प्रश्न केला व त्याचं उत्तर सर्वज्ञनाथ भगवान श्रीकृष्णाने दिलं आहे. तो सुंदर प्रसंग पुढच्या अध्यायात आहेत असे श्री संत ज्ञानोबा सांगतात. ओम नमो ज्ञानदेवाय. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझे मिळत परी माघवते न समात परतले नाही तैशिया योगेश्वरांची या मती मिळणी सवे एक वटती परिजय विचारुणी पुनरावृत्ती भजती चिना देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वैदिः जया करिता हि घात नाही ते विश्वात्मक तु पाहि चैतन्य एक याचने स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा यरवी तरी पार्था तुझ का निर्णो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुता परी स्वधर्ममपि चाव्यक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याधियुद्धात्सेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू अजूनी का न विचारिसी काय हे चिंतेत आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जर्हीथ तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही घेतले ऐशेनी विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाश होईल स्वहिता मनवुनी तो आता सावध होये वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही जो आचरिता बाध नाही कवने काळी जैसे मार्गेचे चालता अपाय न पवे सर्वथा पादीपाधारे वर्तता नाटळी जे तया परी पार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहज होय म्हणून या लागे पाहे तुम्हा क्षत्रियाणिक काही संग्रामा वाचने नाही उचित जाणे निष्कपट हो आवे उष्णा घाई झुंझावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अर्जुना झुंझ देख आता ते हे हो का दैव तुमते की निधान सकळ धर्मांचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्ग जे येणे रूपे मूर्त का प्रतापे उदय केला नात्रे गुणाचेने पती करे आरतीने पडिभरे हे कीर्तीचे स्वयंवरे आले तुझ क्षत्रिय बहुत पुण्य किजे तै झुंझायसे लाही दे जैसे मार्गे जाता टळी दे चिंतामणीसी नातई आंभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्राम हा देख पातला असे अथ ते त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिञ्च हित्वा पापमवाप्स्यसि
आता हा ऐसा अवेरी दे मग नाथिले शोचो बैसिने तरी आपण आहाणा होई दे आपण पेया पूर्वजांते जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणीये तरी असती कीर्ती जाईल जगती अभिशाप देईल आणि किवसीत पावतील महादोष जैसी भरतारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विण ना तरी रणिशिव सांडिदे ते चौमेरी गिधी विदारी दे तैसे स्वधर्महीन अभिभविदे महादोषी अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते म्हणोनी स्वधर्म हा सांडसील तरी पापावर पडा होसील आणि अपेशतेन वचेल कल्पांतवरी जाणतेने तवची जियावे जव अपकीर्ती आंगा न पवे आणि सांगपा केवे निगावे येथोनिया तू निर्मत्सरस दयता येथुनी निघसील कीर माघवता परिते गती समस्ता न मनेल यया हे चहूकडून कवळतील बाणवरी घेतील तेथ पार्थ न सुटी देल जरी कृपाळूपणे ऐशेनी प्राण संकटे जरी विपाय पा निघणे घटे तरी ते जियाले ओखटे मरणाहुनी भयाद्रना दुपरतं मंशं ते त्वं महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू आणि काही एक न विचारिसे एथ संभ्रमे झुंझो आलासी आणि सकणवपणे निघालासे मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज अवाच्यवादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् हे म्हणते गेला रे गेला अर्जुना मा बिहाला हा सांगे बोल उरला निका काये लोक सायासे करुणे बहुते वेचिते आपुली जीविते परी वाढविते कीर्तिते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळित जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट भोवनी वाखाणिती जे ऐकली तथकथित वृत्तांतादिक ऐकायसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया जगी सुभट वाठ जहाले ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून हे समस्त झाले अति विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुखा तैसा कौरवा असे खा धाक तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तुते मानिते सदा ते अगाधपण जाईल मग हीनत्व अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंझतची आणि हे पळता पळो नेदिते धरुणी अवकळा करीते न गणित कुठे बोलती ऐकता तुझ मग ते वेळ हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंझावे हे चिंतले तरी भोगावे महितळ हतोवा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मात्तुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ना तरी रणेथ झुंझता वेतले जीवित तरी स्वर्ग सुख अनगळित पावसील म्हणून ये गोष्टी विचार न करे किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी देखे स्वधर्म हा आचरता दोषनासे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाचे सांगे प्लवेची काय बुडी दे का मार्गी जाता आढळी दे परी विपाय चालून येणे दे तरी तेही घडे अमृते तरीच मरी दे जरी विशेषी सेवी दे तैसा स्वधर्मी दोष पावी दे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतु सांडुणी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंझता पाप नाही
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि सुखी संतोषा न यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे म्हणा माझे येथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल हे आधीचे काही पुढील चिंतावेना आपण या उचिता स्वधर्मे रहाटता जे पावे ते निवांता साहो निजावे ऐशया मने हो आवे तरी दोष न घडे स्वभावे मरुणे आता झुंजावे निभ्रांत तुवा एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि हे सांख्य स्थिती मुकुळित सांगितली तुझ एथ आता बुद्धियोग निश्चित अवधारिपा जया बुद्धी युक्ता जालिया पार्था कर्मबंध सर्वथा बाधून पवे जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिदे परी जैतीसे उरिजे अचुंबित नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात तैसे ऐकतरी न नसे आणि मोक्ष तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे रहाटिजे परी कर्म फळान निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञान बधिजे भूतबाधा तिया परी जे सुबुद्धी आपू जालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके जेथ न संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप नलगती जेथ अर्जुना ते पुण्य वसे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी आशिषही नासे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हेथे कोटी म्हणून ये पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरे सद्वासना आनिका सारिखा बहुवस जैसा न जोडे परिस का अमृतात आलेश दैवगुणे तैसी दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर तैसे ईश्वर वाचुने काही जिये आणि कलाणे नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी एरते दुर्मती जे बहुधा से विकरती तेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळे आसक्ती धरुणिया म्हणती संसारी जन्मिदे यज्ञादिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिदे मनोहर एथ हे वाचुनी काही अनेक सर्वथा सुखाची नाही ऐशे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धीते कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिते विधीते निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिते भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतते तसा व्यवसायात्मिका बुद्धिस समाधौ न विधीयते परी एकची कुडे करीते जे स्वर्ग काममनी धरिते यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो जैसा कर्पुरा तरासे किजे मग अग्नी लावूनी दिजे का मिष्टांनी संचरविजे काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हनुणे उलंडिला तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे सायासे पुण्य अरदिदे मग संसार का अपेक्षिजे परिणेनिती ते काय किदे अप्राप्त देखे जैसी रांधवनी रस सोय निके करुणिया मोले विके
तैसे भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म मरुणी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनिवसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् तिगुणी आवृत हे वेददान निभ्रांत मरुणी उपनिषदादि समस्त सात्विकते हे रजतमात्मक जेथ निरूपिते कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा मरुणी तो जाण हे सुख दुःखासित कारण हेथ धणे अंतःकरण रिघोदेसी तो गुणत्रयादे अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंवसणी यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तर्री आपण हित आपुले तेची घेपे जैसा प्रगटलिया गभस्ती अशेष ही मार्ग दिसते तरी तेथुली काय चालिजती सांगे मज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिते मग अपेक्षित ते स्वीकारिते शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणि मरुणी ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐशेची हे मना आले जे न सांडिजे तू आपुले विहित कर्म परिकर्म फळी आस न करावी आणि अकर्मी संगती न भावी हे सत्क्रियाची आचरावी हेतु विण योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते तो योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुणी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषते थतोषावे हेही नको की निमित्ते कोणे येके ते सिद्धी न वतताची ठाके तरी तेथी तिने अपरिदोखे शोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी कादाची कीर आले परी ठेलया ही सगुण झाले ऐसेची मानी देखे जे तुला ले कर्म निपदे ते तुले आदिपुरुषी समर्पिते तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे देखे सतासत कर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिते दूरेण यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फल हेतवः बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदान योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अथी तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा आरुता कर्मयोग परिदेचे कर्म आचरिते तरीच हा योग पाविदे जे कर्मशेष सहजे योग स्थिती मरुणी बुद्धियोग सधर तेथ अर्जुना होई स्थिर मने करी अफेर फळ हेतुचा जे बुद्धियोगा योजिले तेचे पारंगत जाहरे इहे उभय संबंधी सांडिले पाप पुण्ये कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयं ते कर्मितरी वर्तते परिकर्म फळानातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च तू ऐसा तै होसी जय मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपदेला आत्मज्ञान
तेने निचाड होईल म्हण आपैसे तुझे तेथ अनेक काही जाणावे का मागेल ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुसेल श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस तदा योगमवाप्स्यसि इंद्रियांची या संगती जिये पसर होतसे मती ते स्थिर होईल मागोते आत्मस्वरूपे समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तो सकळ योगस्थिती अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधे किं प्रभासेत किमासीत व्रतेत किं तेथ अर्जुन म्हणे देवा हाचे अभिप्राव आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जय किरीटी तुझ निके ते पुसबा उन्मेखे मनातेने या बोला पार्थे म्हणतले सांगपा श्री कृष्णाते काय म्हणेपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी आणि स्थिरबुद्धी जो म्हणी दे तो कैशिया चिन्ही जाणी दे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवनी स्थिती असे कैसे निरूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरण दो षड गुणाधिकरण तो काय तेथ श्रीनारायण बोलत असे श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस् स्थितप्रज्ञस्तदोच्यते म्हणे अर्जुना परीयसे जो हा अभिलाष प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसे करीत असे जो सर्वदा नित्य तृप्त अंतःकरण भरित परी विषया माझे पतित जेणे संगे केदे तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे दुःखेष्वनुद्विग्न मनास सुखेषु विगत स्पृहः वीतराग वयः क्रोधस् स्थितधीर्मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ती दया उद्वेगना ये चित्ती आणि सुखाच्या आरती अडपैची देणार अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहदे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो ऐसा जो निर्वधी तो जानपा स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहित यस सर्वत्रा नभिष्णेहस तत्तत् प्राप्य शुभाशुभं नाभिनंदती न द्वेष्टे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजिन म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्रे सदयता आणि पालटना हे चित्ता कवने वेळे गोमटे काही पावे तरी संतोषतेने नाभी भवे जो ओखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिक शोक रहित जो आत्मबोध भरित तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा यदा संहरते चायं कूर्मुंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कुर्मजिया परे उवायला अवेव पसरी ना तरी इच्छा वसे आवरी आपुले आपण तैसे इंद्रिये आपैती जयाते म्हणितले करीते तयाची प्रज्ञादान स्थिते पावली असे विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवदिक जे विषयाते साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवरिते परी रसने नियम न करीते ते सहस्त्रधा कवळी जती विषयी जैसे वरी वरी पालवी खुडी दे आणि मुळी उदक घाली दे तरी कैशनी नाश निपदे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडविनी आंगे फाके तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू नये रस हटे जे जीवनचे हे न घटे येणे विण मग अर्जुना स्वभावे ऐशया हे नियमाते पावे जैका परब्रह्म अनुभवे होऊनी जाई दे जै शरीर भाव नासते इंद्रिय विषय विसरते जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः यरवी तरी अर्जुना हे आयानये साधना जे राहटताती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यम नियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुणी आहाती के एक कासा विसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसे मंत्रज्ञाते विवसी भुलवी का देखे विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचे मिसे मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे ते संधी मन जाये मग अभ्यासे ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडुनिया तोची तो जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोधयुक्त होऊन असे सतत जो माते हृदयात विसंवेना यरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंताचे पायी संसार असे जैसा का विषाता लेश घेतलिया होय बहुवस मग निभ्रांत करी नाश जीवितासी तैशी विषयाची शंका मनी वसती देखा घात करे असे खा विवेक जाता ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहस् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यते जरी हृदय विषय स्मृती तरी निस्संगाही आपदे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला समूह जाणे समूहा झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती चंडवाते ज्योती हत जैसी का अस्तमानी निसे जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंसी प्राणयासी मग अज्ञानांध केवळ तेने आपलविदे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझे जैसे जात्यंधा पळणे पावे मग ते काकुळ ते सैरा धावे तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रंश घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञानदात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसे तैसे पुरुष बुद्धीनाशी होय देखे म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फोलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी ऐसणे पतन गिवसित पावे राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसाद मधिगच्छते म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्थ आणि काही एक जरी नाशले हे राग द्वेष तरी इंद्रिया विषय बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशात रश्मी करे जगाते स्पर्शत तरी संग दोष काय लिंपत तेथील चेने तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचे निर्भन जो काम क्रोध विहीन होऊन असे तरी विषयातही काही आपण पे वाचणे नाही मग विषय कवण काही बाधितील कवणा जरी उदके उदके बुडी दे का अग्नि आगे पोळी दे तरी विषय संघे आपलवी दे परिपूर्ण तो ऐसा आपणचे केवळ होऊन असे निखेळ तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत माने प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नते तसो ह्याशो बुद्धिः पर्यवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख जैस अमृताचा निर्झर प्रसवे दयाचा जठर
तया क्षुधे तृषेचा अडदर काहीच नाये तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तेथ आपैची बुद्धी राहे परमात्म रूपे जैसा निर्वातिता दीप सर्वथा नेणे कंप तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतस्यान्ते रस्यांतस्य कुतः सुखम् ये युक्तीचे कडसणे नाही दयाचे अंतःकरणे तो आकळीला जाण गुणी विषयादिके तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपदे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केवे अर्जुना आप होय जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून न रिघे काही जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे देखे अग्नि माझी घापती तिये बिजे जरी विरूढती तरी अशांत सुख प्राप्ती घडू शके म्हणून अयुक्तपण मनाचे तेच सर्वस्व दुःखाचे या कारण इंद्रियांचे दमन किरे इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिवांसी इंद्रिये जे जे म्हणते ते तेची जे पुरुष करीते ते तरली चिन्ह तरती विषय सिंधू जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकला हे माघवता आपाओ पावे तैसे प्राप्ती पुरुषे इंद्रिये लाळली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून आपुली आपण पया जरी इंद्रिये येते आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखे कुर्मजिया परी उवायला अवयव पसरे ना तरी इच्छा वसे आवरी आपण पेची तैसी इंद्रिय आपैते होते दयाचे म्हणितले करीते तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुद सांगेन परिसपा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमे यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः देखे भूत जात निदेरे तेथेची दया पाहले आणि जीव जेथ चैले तेथ निद्रित तो चितो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तो चिदाने निरवधी मुनीश्वर अपूर्यमान मचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशान्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशान्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी पार्थानिकये परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नोहे ईषद मर्यादान सांडी ना तरी ग्रीष्मकाळे सरिता शोषुनी जाते समस्ता परी न्यून नभे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी तयासी क्षोभ नाही बुद्धी आणि न भवता न बाधी धृती तया दे सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाते वेर्ही का न लावे दे तरी अंधकारे कोंडेल तो देखे वृद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तोची गुंतला से अंतरी महासुखी जो आपुलिनी नागरपणे इंद्र भुवनाते पावळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्ला तेने जो मृताते ठी ठेवे तो जैसा कांजिन सेवे तैसा स्वसुखानुभवेन भोगी वृद्धी पार्था नवलहे पाहे जेथ स्वर्ग सुखा लेखणी नाही
तेथ रुद्धि सिद्धि काये प्राकृता होती विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतो तो अहंकारा ते दवडोनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वमाजे एषा ब्राह्मी स्थितेः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छते हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः हे ब्रह्मस्थिति निश्चय जे अनुभवेते निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आडठा को न सके चित्ता प्रज्ञादया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रते संजय म्हणे ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मणी म्हणितले आता आमोचिया कादाने उपपत्तेया जे कर्मजात आघवे एथ निराकरिले देवे तरे पारोशरे म्या झुंझावे म्हणूनिया ऐसा श्री अच्युताचे या भोला चित्ते धनुर्धर उवाईला आता प्रश्न करेल भला आशंकोनी तो प्रसंग से नागर जो सकल धर्मासी आगर की विवेकामृत सागर प्रांतहीन जो आपना सर्वज्ञनाथ निरूपिता होईल श्रेयनाता ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तिदास इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।